रविवार दिनांक 15 सप्टेंबरपासून सुरू होणारी हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस गुरुवारी हुबळी-मिरज अशी प्रायोगिक तत्वावर सोडण्यात आले। यावेळी मिरज रेल्वे जंक्शनवर रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी गाडीचे स्वागत केले। ही एक्सप्रेस व्हाया कोल्हापूर असल्याने हुबळी-बेळगाव भागातील प्रवाशांचे 2 तास वाया जाणार असल्याने प्रवाशांना त्रास होणार, त्याचा वेळ वाया जाणार आहे। गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे मंत्रालयाने हुबळी-मिरज-पुणे वंदे भारतला ग्रीन सिग्नल दिलाय। रविवारी 15 सप्टेंबरपासून धावणार आहे। गुरुवारी हुबळी-मिरज अशी प्रायोगिक तत्वावर सोडण्यात आले। दुपारी 2 वाजता मिरज रेल्वे जंक्शनवर आगमन झाले। हुबळी-मिरज वंदे भारत एक्सप्रेस मिरजेत आल्यानंतर ही गाडी मिरजहून कोल्हापूरला आणि पुन्हा मिरजेत येऊन पुण्याला जाणार असल्याने हुबळी-बेळगावसह अन्य कर्नाटकातील प्रवाशांचे सुमारे 2 तास वाया जाणार आहेत। म्हणून हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा हुबळी आणि बेळगाव भागातील प्रवाशांना होणार नसल्याने या गाडीला किती प्रतिसाद मिळेल हे पाहणे महत्त्वाचे आहे। सदरची गाडी हुबळी-पुणेऐवजी कोल्हापूर-मुंबई अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीने केली आहे। याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील खासदारांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए काजी यांनी दिले। यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष आसिफ निपाणीकर, कार्यवाह जहीर मुजावर, नरेश सातपुते, अभिजित दाणेकर, नागेश राठोड, राजेंद्र झेंडे, वसीम सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते। बरेच दिवसानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हुबळी-पुणे अशी वंदे भारत ही गाडी रविवारपासून सुरू होणार आहे। आज या गाडीचं प्रायोगिक तत्वावर मिरज रेल्वे जंक्शनवर इथं आगमन झालेलं आहे। आज आम्ही रेल्वे प्रवासी संघाच्या वतीनं आणि मिरजकर नागरिकांच्या वतीनं त्यांच्या मनपूर्वक त्यांचं स्वागत केला। हा प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली गाडी अतिशय वेळेत या गाडी इथं दाखल झालेली आहे। खऱ्या अर्थानं ही गाडी आमची मागणी होती की सांगली जिल्हा असू दे, कोल्हापूर जिल्हा असू दे किंवा सातारा जिल्हा असू दे, या तिन्ही जिल्ह्यातील लोकांची मागणी होती की ही गाडी कोल्हापूर मुंबई अशी वंदे भारत सुरू करायची मागणी होती। मात्र रेल्वे प्रशासनानं हुबळी, मिरज, पुणे अशा पद्धतीने ते सुरू केलेलं आहे। विशेष म्हणजे ही गाडी हुबळीहून मिरजेत आल्यानंतर ते कोल्हापूरला जाणार आहे, कोल्हापूर परत मिरजेत येणार आहे। यात सुमारे 2 तासाचा अधिक वेळ या वंदे भारत एक्सप्रेसला लागणार आहे। त्यामुळे हा वंदे भारत एक्सप्रेस गाडीच्या प्रतिसादाबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात साशंकता आहे। ही गाडीला चांगला प्रतिसाद मिळणार की नाही याबद्दल आमच्या मनात शंका आहे। त्यामुळं आम्ही या संदर्भात रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं असेल किंवा मिरज सुधार समितीच्या वतीनं असेल किंवा नागरिकांच्या वतीनं असेल, ही गाडी कोल्हापूर मुंबई अशी सुरू करण्यासंदर्भात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील खासदारांच्याकडे आम्ही पाठपुरावा करणार आहे। त्याचबरोबर या संदर्भात आम्ही रेल्वे मंत्र्यांशी सुद्धा आम्ही संपर्कात आहे। ही गाडी खऱ्या अर्थानं ते कोल्हापूरहूनच सुरू व्हायला पाहिजे, पण चुकीच्या रेल्वे प्रशासनाच्या धोरणामुळे ही गाडी हुबळी, मिरज आणि पुण्यात सुरू होत आहे। त्या गाडीला प्रतिसाद मिळण्याच्या बाबतीत आमच्या मनात साशंकता आहे। त्यामुळे ही गाडी कोल्हापूर, मुंबई सुरू करा अशी आमची आग्रही मागणी असणार आहे।